to the team, show the good game and show the quality cricket, standard of cricket आपल्याला स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळेल. जय हनुमान पोगाव बनाम आधी 11 चेंज द गेम. वडवली बी मध्ये ही लढत. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 कोहिनूर ऑफ डोंबिवली. कमलेश पाटील सबसे कातिल है ये गेंदबाज. धारदार तीव्र तिखट गोलंदाजीचा बाणा आणि प्रत्येक चेंडू अटॅकिंग इंटेंटनं पेश करण्यासाठी ओळखला जातो. सध्या तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. यापूर्वीच्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर पारगाव पुणे दौंड संघाच्या विरोधामध्ये कमलेश पाटीलचा जलवा आपण सर्वांनी पाहिला. 2 ओव्हरचा स्पेल. लेफ्ट आर्म गोलंदाजाने काय भन्नाट गोलंदाजी केली आहे. लाऊड अपील. स्क्वेअर लेग अंपायरकडे ऋतिक तुम्ही अपील करू शकत नाही यात. ऋतिक पाटील सध्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. मुख्य पंचांकडे अपील करावी लागते. गावाने जरूर केली मेन अंपायरकडे अपील, बट विकेट कीपर ऋतिक पाटीलला अपेक्षा होती की स्क्वेअर लेग पंचाने कदाचित आवाज गेला असावा, कदाचित त्यामुळे. बॉल होतो यार कावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय मागे डीप मध्ये. वाडिश लॉंग ऑनला. गुड फिल्डिंग, गुड स्टॉप. बॉलला अडवलंय. अगदी आपण पाहिलं तर डीप वाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बॉलला अडवलं गेलंय. आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर 2 धावा इथे अंकित केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे. टोटल 4 वर 70 चे बॉल या स्पर्धेमध्ये वापरले गेलेत. लगातो सिक्सर. टॅग लाईन आहे. हुक केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झालाय. बॉलला पाठवलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आदरणीय तुषारजी शेळके खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळतात. आपले चांगले खेळाडू आहेत पोगावचे. आणि संपूर्ण पोगाव टीमला आणि तुषार शेळके यांना भरपूर सारा शुभेच्छा येतात. नीरज कुमार अँड कंपनी, शुभम स्ट्रायकर्स, ऑल दी बेस्ट टीम पोगाव. डबल डॉट, डबल बाउंड्री आणि डॉट. ॲक्शन रिप्ले बघा. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. कोहिनूर चमकलाय आज या स्पर्धेमध्ये. काळोख्या रात्रीमध्ये मैदानाच्या आतमध्ये लख प्रकाश होतात. डोंबिवलीचा कोहिनूर विराट चमकतोय. लेफ्ट आर्म बॉलर ड्राईव्ह डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर तैनात. रुपेश बॉल अडवतात. कल्पेश, रुपेश आणि कमलेश 3 बंधू एकत्रित या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर या संघामध्ये सातत्याने गेले कित्येक वर्ष खेळतात. चेंज द गेम वडवली बीला हे नाव ठेवलं गेलं जेव्हापासून कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती हा संघ मोठमोठे उलटफेर करू लागला. सध्या भिवंडी ग्रामीण क्रिकेटमधील एक नामांकित संघाच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये कमलेशनं फार सुंदर गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न विकेटलेस राहिला, पण फक्त त्याने 9 धावा खर्च केल्यात. फक्त आपण पाहिलं तर 3.5 मिनिटांमध्ये कमलेशचं षटक संपन्न झालं. यापूर्वी कमलेशनं 2.5 मिनिटांमध्ये षटक संपवलं. हिमांशू पाटील अगदी आपण पाहिलं तर आलिमघर भिवंडी त्याच्या नावावरती देखील इतिहास राहिलाय. 2 मिनिटांनी जवळपास 23-24 सेकंदांमध्ये त्याने देखील वेगवान गोलंदाज असतानाही षटक कंप्लीट केलं होतं. त्यामुळे ॲज अ फास्ट बॉलर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सध्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बरेच असे गोलंदाज आहेत जे फार कमी वेळामध्ये आपलं षटक कंप्लीट करतात. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट फाईनमध्ये विशाल, शॉर्ट थर्डमध्ये विकास, फर्स्ट फ्लाइंग स्लीपमध्ये आकाश,
पॉइंटला आपण पाहतात आर्यन मात्रे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आर्यन धावलाय वेगाने. आता बॉलला अडवणं फार कठीण आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा 4. हो, व्हॉट अ टायमिंग. काय संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब स्ट्रोक. पहिल्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋतिक पाटील मिस्टर ISPL त्याच्या विरोधात सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आज अभिमान आहे, कारण वडवली गावामध्ये देखील आपण पाहिले तर बाईकचं शोरूम उभं आहे. ऋतिक पाटील त्यानं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर जवळपास तब्बल 20 बाईक त्याच्या नावावरती गेल्या. दुसऱ्या बाजूला कावाल आपण पाहतो कमलेश, त्याच्या नावावरती देखील एक 4 व्हीलर कार आणि 10 2 व्हीलर बाईक आहेत. विशाल पाटीलचा विचार केला तर त्याच्या नावावरती देखील तब्बल 22 बाईक आणि एक 4 व्हीलर कार आहे. आणि विकास पाटीलच्या नावावरती देखील एक बाईक आहे. आकाश पाटीलच्या नावावरती एक बाईक आहे आणि शुभमकडे 2 बाईक. वडवली गावात बाईकचं शोरूम आहे. खरेदी कोणाला करायचं असेल तर जा. आणि सांगतात मला हवी आहे, मिळणार नाही. 18 धावा सध्या. हो, गुटना टेक और सिक्सर देखी भूमिका करते तुषारला बजावायची होती, पण सध्या डॉट बॉलची समाप्ती. तुषारला आपण पाहतो या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. तुषारला आपण पाहतो, त्याच वेळेला अविल आपण पाहतो जो फ्रंटलाईन बॉलर आहे या टीमचा. नेहमी महत्त्वपूर्ण भूमिका या खेळाडूंची आपण पोगाव टीमसाठी पाहत असतो. सध्या आपण पाहिलं तर सागरवरती देखील जबाबदारी असणार आहे. त्याला अँकरचा रोल प्ले करायचा आहे. जास्तीत जास्त स्ट्राईकवरती तुषार कसा राहील हे त्याला पाहायचं. ऑन साईडला स्वीप केला. डीपमध्ये रुपेशला आपण पाहतो, चांगली फिल्डिंग. खरं तर वडवली संघाला फार पूर्वीपासून जे पुरस्कृत करत आले धरणेगावचे उद्योजक नितीनजी केणे असतील, त्याच वेळेला या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर वडवली संघाला ज्यांनी आजही डायगरच्या क्रीडांगणावरती पुरस्कृत केलं, प्रवीण तांडेल बेतवडे, त्यांना देखील आपण पाहतो. आणि सचिन दादांना देखील आपण तिथे पाहतो. खरं तर आज या स्पर्धेमध्ये त्यांच्या सोबत जरूर ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. आणि या दरम्यान चांगला जेल डीपमध्ये फिल्डर मला वाटतं शुभम तिकडे होते. चांगला झेल टिपला गेला. विकेटचं पतन आणि सागरला मैदान सोडावं लागेल. पहिला धक्का बॅटिंग करताना हनुमान पोगावला 19 या धावासंख्येवरती. ऋतिक पाटीलनं विकेटचा रेखाना त्याचा भरलाय. यापूर्वी ऋतिक पाटीलच्या विरोधामध्ये अगदी आपण पाहिलं तर पारगाव पुणे दौंड संघाच्या विकासने 2 चौकार मारले होते. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं तर 2 चौकार तुषार शेळकेच्या बॅटमधून ऋतिकच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाले. शुभमचा धावत असताना हा सुंदर झेल आणि सेलिब्रेशन आफ्टर दी कॅच आपल्याला पाहायला मिळालं. मॉडर्न डे क्रिकेट आहे. इथे गोलंदाज म्हणून तुम्हाला जर तुमचं अस्तित्व टिकवायचं, तुमच्याकडे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे, सातत्य कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे आणि ॲक्युरेसी अचूकता असणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला ती अचूकता दाखवली ऋतिक पाटीलनं. विकेट त्याला मिळाली. धक्का पहिला. विकेटलेस राहिला पहिल्या ओव्हरमध्ये कावा, पण त्याने इकॉनॉमिकल बॉलिंग केली. फक्त 9 धावांचे षटक आणि या ओव्हरमध्ये 5 मध्ये 10 ऋतिक पाटीलने केलात खर्च. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉट फाईन. हो हो, क्या बात आहे. अनिलने प्री प्रेडिक्शन केलं होतं. पहिलेच त्याने सांगितलं होतं की इथे या बॉलवरती झेल होईल विशाल पाटीलच्या माध्यमातून आणि येस तेच घडलं. शफल झालं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न विशाल पाटीलने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का. 2 ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपटलावर हनुमान पोगाव.
कमलेश कोहिनूर. ओ फटक्या चांगला आहे, पण फिल्डर तिथे डीप मध्ये तैनात होते. जयेश पाटील पोलिसनं टिपला असेल. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. महत्वपूर्ण आणि सर्वाधिक मोठा धक्का लागलाय सध्या तुषार शेळकेच्या स्वरूपात टीम जय हनुमान पोगावला. विकेटचा रकाना भरला अखेर कमलेशने. सेकंड स्पेलमध्ये आला तो थर्ड ओव्हरमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती त्याने मैदानाच्या बाहेर काढलं ते फलंदाज तुषार शेळकेला, जो चांगली बॅटिंग करत होता, चांगल्या फॉर्ममध्ये होता. ज्याने आपण पाहिलं तर ऋतिक पाटीलला 2 चौकार देखील लगावले आणि सध्या त्याची विकेट इम्पॉर्टंट होती ती मिळवली आहे कमलेश पाटीलनं. कॅचेस विन द मॅचेस. एज होती कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला होता त्या बॅटच्या एजचा. ऍक्शन रिप्ले बघा, डिफ्लेक्शन किती मोठं आहे. विकेट कीपर ऋतिक पाटील नाराज होते. कॅच सोडल्याच्या नंतर दोन्ही हात डोक्यावरती लावले आणि त्यानंतर ती नाराजगी निराशा चेहऱ्यावरती. क्रॉस अँगलने धावत आलाय तो. रिदम मिळाला आता कमलेशला. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळालाय चेंडू आणि लेफ्टी बॉलर आहे तो रायटीला नैसर्गिकरित्या बाहेर येतोय. लेफ्ट आर्म बॉलर जेव्हा रायटी बॅटरला आपण पाहिलं तर बॉलिंग करण्यासाठी येतो आणि सध्या तरी आपण पाहिलं तर कमलेश गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने आणि त्यामुळे पडल्यानंतर तो अजून एक अँगल एक वेगळा क्रिएट होऊन बघा. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. जर डाव्या बाजूने आला तर त्याला तो स्पेशल त्याचा फोर्स लावावा लागतो, पण जेव्हा या उजव्या बाजूने तो गोलंदाजीसाठी येतो तर उजव्या त्याच्या फलंदाजाला ऑलरेडी लेफ्टीचा बॉल बाहेर येत असतो, पण तो अँगल त्याला मिळतो आणि त्या अँगल सहित बॉल अजून बाहेर निघतोय. त्यामुळे फलंदाजांची तारांब उडाली आहे. सध्या तरी त्रिमूर्ती मागील तिन्ही बॉल डॉट फेस करतोय. कोणती धाव कमलेशच्या अगेन्स्ट अजून तरी या ओव्हरमध्ये आले नाही आहे, पण आजच्या रात्रीतील पहिलं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळेल का हे 2 चेंडू सांगतील. विथ द अँगल स्लॉटमध्ये मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग डाऊन दी बॉल. जुनी हार्दिक पांड्या, शुभम पाटील कोणती मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज बाद. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅकफुटला गेले. बॉल आल्या मागे. आता बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय चेंडू कमलेशच्या विरोधात. अखेरच्या चेंडूवरती आला चौकार. या ओव्हरमध्ये आला फक्त 4 मिळवल्या कोहिनूर ऑफ डोंबिवली. कमलेश पाटीलनं विकेट 2 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जय हनुमान पोगाव 23 for 4.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23-4 टीम जय हनुमान पोगाव. फटका चांगलाय, फिल्डर बनतील प्रेक्षक इन टू दी स्टँड. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धडाकेबाज षटकार. षटकार आल्या धावसंख्या 29. शुभम पाटील, वेल फिनिशर ज्युनियर हार्दिक पांड्या, जेन्युइन ऑलराउंडर फ्रॉम टीम वडवली. फिल्डर तिकडे आपण पाहिले तर डीप मध्ये मला वाटतं कल्पेश होते. कमलेश, कल्पेश, रुपेश 3 बंधू आपण पाहतो या संघामध्ये. त्याच वेळेला लेफ्ट आर्म बॉलर जयेश पाटील पोलीस देखील एक चांगला विकल्प आहे. बघा मेन हायवेवरती रोडवरती जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत आम्हाला माहीत नाही, पण जे तुम्ही खेळतात ते बंद करा मित्रांनो. एखादी गाडी रात्रीचा टाईम आहे वेगाने आली तर उगाच दुखापत होईल. प्लीज. भरपूर मोठे मैदान आहे इथे आपल्याकडे, बाहेर पटांगण आहे, मोठी जागा आहे. मैदान सोडून जरी बाहेर पाहिलं तर तिकडे खेळा, हायवेवरती नाही. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल. मिड विकेटच्या बाहेर चेंडू गुल, सिक्सर. 36 36 वर धावफलक. शुभम पाटीलच्या विरोधात हे आक्रमण. विकल्प भरपूर आहेत आपण पाहिलं तर. आकाश पाटील एक विकल्प आहे, जयेश पाटील एक विकल्प आहे, आर्यन म्हात्रे एक विकल्प आहे. त्यामुळे गोलंदाजांची कमी नाही आहे. शुभम पाटील 13 खर्च केला, थोडी महागडी गोलंदाजी करतोय. कमबॅक करावा लागेल शुभमला या ओव्हरमध्ये. कल्पेश, कल्पेश, कल्पेश हा देखील स्ट्रोक चांगला खेळलाय. रेड झोन मध्ये बॉलला पाठवलंय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती केलाय वार, मिळतोय चौकार. ऍक्शन रिप्ले बघा. शफल झाला, बॉल वरती पोहोचला त्या मेरिट वरती आणि त्यानंतर स्ट्रोक आपण पाहिला. केशवदादा पाटील स्टँड मध्ये. शुभम पाटील 17 धावा, एक्सपेन्सिव्ह, मोस्ट एक्सपेन्सिव्ह या ओव्हरमध्ये. या डावामध्ये आपण पाहिलं तर मागील दोन्हीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती, पण हा आणखीन एक काय बॅटिंग करतोय कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. कल्पना देखील नव्हती कोणाला की कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येऊन या प्रकारची फलंदाजी करेल, पण म्हटलं जातं ना की ना कद बडा ना पद बडा, जब कल्पेश खडा सरकार से भी बडा. आणि सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधनं मोठमोठे फटके येत आहेत. सावकाश षटकारांचा पाऊस पाडतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल. जशी स्ट्राईक मिळाली कल्पेशला त्यानं 3 बॉलमध्ये मागील जवळपास 16 धावा वसूल केल्यात आणि 5 बॉलमध्ये शुभम पाटीलनं 23 धावांची महागडी गोलंदाजी केली आहे. शुभम पाटील 23 खर्च केल्यात, सर्वात महागडे षटक आतापर्यंत आपण पाहत आहोत सध्या या मॅच मध्ये. ओ हा देखील पट्ट्यात आला असता तर कार्यक्रम झाला असता शुभम पाटीलचा, कारण
बॉलचा टप्पा पोचत नाही की काय हा प्रश्न पडलाय. सातत्याने अखूट टप्प्याचे बॉल जे फलंदाजाच्या स्लॉटमध्ये येतात. ॲक्शन रिप्ले जेव्हा आपण पाहिलं विकास पाटीलने दोन्ही हात डोक्यावरती ठेवले होते आणि विशाल देखील आता सांगतोय शुभम पाटीलला की एक्झॅक्टली बॉल कुठे टाकायचे होते. आर्यन म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती, स्पीड गन, अपकमिंग यंग टॅलेंटेड खेळाडू सध्या बॉलिंग मार्कवरती येतोय. प्रत्येक मॅचमध्ये आर्यन म्हात्रेनं विकेटचा रकाना त्याचा भरलाय. प्रत्येक मॅचमध्ये कुठे ना कुठे त्याच्या खात्यामध्ये सफलता आलेली आहे आणि सध्या तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. शेवटचं षटक हाताळण्याची ती जबाबदारी त्याच्यावरती. पोलीस पाटील अर्थात जयेश पाटीलनं भरपूर काही गोष्टी त्याला सांगितल्या. ऋतिक पाटीलनं भरपूर काही त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि खरं तर या संघातील प्रत्येक सिनियर खेळाडूचा अनुभव त्याच्या कामी येतोय आणि सध्याच्या घडीला हा इमर्जिंग प्लेअर ज्याने मकर संक्रांत चषक, वैकुंठवासी हरिभक्त पारायण, मारुतीबुवा पाटील लक्ष्मण क्रीडांगण निजे त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये जवळपास 10 विकेट संपादित केले होते. स्लॉगवर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट जयेश पाटीलला आपण पाहिलं गत वर्षी देखील आणि त्याच्या पूर्वी देखील 6 यॉर्कर बॉल हाताळायचा डेथ ओव्हरमध्ये. पण जसा आर्यन म्हात्रे सापडलाय त्यामुळे मात्र आपण पाहिलं तर जो टॅलेंट एखाद्या संघामध्ये भरगच्च असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. जसं भारतीय संघामधून आपण पाहिलं ईशांत शर्मा होता, नंतर उमेश यादवला देखील आपण पाहिलं, भुवनेश्वर कुमार, त्यानंतर मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रत्येकाला आता हळूहळू बाहेर काढलं सिलेक्टर्सने. ऑन साईडला आर्यन म्हात्रेनं दिला समोर फलंदाज कल्पेशला स्लॉट मध्ये, त्याने थेट डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये षटकार. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सध्याचा घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश अफलातून फलंदाजी करतोय. आर्यन म्हात्रेच्या विरोधामध्ये देखील षटकार ठोकलाय. हा विकल्प चांगला आर्यन म्हात्रेचा. वाह, वय वर्ष 16 व वरीच धोक्याचं नाही मोक्याचं आर्यन म्हात्रेने दर्शवून दिले प्रत्येकाला. कारण चेंज द गेम वडवली बी सारख्या संघामध्ये वयाच्या 16व्या वर्षी स्थान बनवणं ही प्रथमतः मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्याच वेळेला वयाच्या 16व्या वर्षी या संघाच्या शेवटच्या षटकाची जबाबदारी हाताळणं हे देखील कठीण आहे. पण सध्या तो प्रयत्न करतोय. फुल टॉस आणि ऑनसाइडला खेळण्याचा. ओ, वेस्ट ऑफ आय, इट्स अ नो बॉल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलंय. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. नो बॉल, रिव्ह्यू लॉस्ट, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. वेस्ट ऑफ व्हाईट ओव्हर द वेस्ट. नो बॉल आहे. फ्री हिट वरती सुपर हिट करेल का आर्यन म्हात्रे. वळालाय पुन्हा कल्पेश. चांगला विकल्प आहे. हेच करायचं होतं यापूर्वी शुभम पाटीलला आणि आर्यन म्हात्रेला देखील. राईज झाला बॉल, अनएक्सपेक्टेड बाउन्स. गुड फिल्डिंग. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावा मिळाला 2. धावफलक पुढे टोटल 58 वरती. आर्यन म्हात्रेने मागील 4 बॉलमध्ये 12 खर्च केल्यात. एक षटकार जरूर त्याच्या विरोधामध्ये आला पण कल्पेश फार चांगली बॅटिंग करतोय. 9 मध्ये 30 त्याच्या बॅटमधनं आलेल्या आपण पाहत आहोत. गतवर्षी या 2 संघांमध्ये मेगा फायनलचा सामना आपण पाहिला आणि आता या 2 संघांमध्ये पुढे 4 मध्ये जाण्याची लढत आहे. या गोष्टीचा मी उल्लेख केला ना की आर्यन म्हात्रे विकेटलेस राहत नाहीये. या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे, टॅलेंट, गुणवत्ता ठासून भरलेली आहे. जरूर वय वर्ष कमी, अनुभवाची कमी आहे त्याच्याकडे, पण ज्या कॉन्फिडेंटने तो गोलंदाजी करतोय, हॅट्स ऑफ टू आर्यन.
गुड बॉलिंग. विकेटचा रकाना त्याने या मॅचमध्ये देखील भरलाय आणि हेच तो करतो. मकर संक्रांत चषकामध्ये देखील त्याने तेच केलं जे त्याला सांगितलं होतं. लास्ट ओव्हरमध्ये येऊन 1-2 विकेट मिळवणं हे महत्त्वाचं आहे आणि सध्या तेच तो करतोय. कौतुक का होते त्याचं, कारण वय कमी आहे आणि आज इतक्या अनुभवी खेळाडूंच्या समोर गोलंदाजी तो मोठ्या धाडसानं करतोय. पण कल्पेशचं कौतुक आहे ज्याने वैयक्तिक आपण पाहिलं तर 30 धावांची जवळपास एक चांगली इनिंग साकारली आणि आर्यन म्हात्रेनं मिळवली त्याची विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा झाल्या त्या 58. शेवटचा बॉल, टार्गेट सेट होईल. टीम आधी 11 चेंज द गेम वडवली बी समोर जो संघ पुरस्कृत केलाय. वडवली गावचे उद्योजक अर्थातच आदरणीय श्रीमान केशव आंबो पाटील साहेब ज्यांनी आम्हाला मुरबाड ग्रामीणसाठी एक 2 व्हीलर बाईक पुरस्कृत केली आहे. गुड एफर्ट, ब्रिलियंट एफर्ट, आउटस्टँडिंग एफर्ट. रनआउटची संधी, विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपात, पण काय एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. शर्तीचे प्रयत्न कमलेश कावाला आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले नाही सांगतात पण तरी देखील कंट्रोल रूम मध्ये पाहिलं जाईल. हो, चेक करतात, डोंट वरी. बाउंड्री सेफ. तर डाव संपला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 59 आणि 60 धावांचं टार्गेट सेट केलंय. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान पोगावने आधी 11 चेंज द गेम वडवली बी सोबत. चेंज द गेम त्यांच्या नावात आहे. सामना पलटण्याची ताकद आहे, पण समोर भिवंडी ग्रामीणचा दादा संघ त्यांच्या उभा आहे. जय हनुमान पोगाव. लढत चांगली होईल, कुठे जाऊ नका. 70-70 लाईव्ह सोबत जोडले राहा. आणि तत्पूर्वी संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेन. खरं तर या स्पर्धेमध्ये जोडण्याची त्याने मला संधी दिली. एक लहान कलाकार या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या समोर आला, त्याबद्दल मॅनेजमेंट टीमचं मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा स्वर्गीय भरत शिंगोळे यांच्या स्मरणार्थ धडाकेबाज चषक वडवली 2026 मनापासून आभार व्यक्त करत असताना मी माझी शेवटची टर्न इथे संपवतो. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं तरी कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांची ओळख आहे, मुंबई ते दुबईचा प्रवास, मराठी भाषेला 7 समुद्र पार ज्याने नेलं, ऐकू आवाज चंदू शेट्टे सरांचा. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. धन्यवाद. या स्पर्धेला यावर्षी असा एक आवाज लाभला कल्याण डोंबिवली परिसरातील नेतवली गावातून सुरू झालेला हा प्रवास. सुरुवातीला अंडाराम क्रिकेट, ओराम क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, आता शहरी क्रिकेट, या सगळ्या क्रिकेटसाठी नेतवली गावातून असा एक समालोचनाचा तारा पुढे येऊ लागलेला आहे जो सध्या टेनिस क्रिकेट, मात्र ज्यामध्ये टेनिस क्रिकेटवर ज्यांच्या नावाची चर्चा होते, प्रथमेशजी ठाकूर खूप चांगले कलाकार आहेत, खूप चांगले गायक आहेत, खूप साऱ्या भूमिका निभावताना त्यांना मी पाहतो. आणि आज धडाकेबाज चषक या महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धेला ज्यांचा आवाज लाभला, प्रथमेशजी ठाकूर यांचा सन्मान करतील जयवंत भाऊ अधिकारी. विनंती असेल, कलाकाराचा सन्मान हा कलाकारांच्या शुभेच्छा केला जातोय. वा, प्रथमेशजी स्वतः गाणी लिहितात, गाणी बनवतात, बऱ्याचशा स्पर्धांची त्यांनी गाणी बनवलेली आहेत, तर त्यांचाही सन्मान इकडे केला जातोय. प्रथमेशजी, आपलं विशेष कौतुक. आणि येणारा काळ तुमचा असेल, लहान वय आहे अजूनही त्यांचं, परंतु खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यात ते टॅलेंट आहे. येणारा काळ महाराष्ट्रभर तुमच्या नावाचा डंका पेटेल अशी ग्वाही देतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ह्या अशा स्पर्धा आहेत, जसं खेळाडूला वाटतं ना खेळावं धडाकेबाज, प्रत्येक समालोचकाला वाटत असतं
एक दिवस का होईना आम्हाला धडाकेबाजला बोलवावं. प्रथमेश, हा तुमच्या आयुष्यातील आजचा दिवस आहे आणि इथून खूप सारी ऊर्जा घेऊन पुढे जाल. खूप साऱ्या शुभेच्छा. कारण खूप जणांनी स्वप्न पाहिली तिथपर्यंत येण्याची, सगळ्यांना शक्य नाही झालंय, परंतु तो आजचा दिवस तुमचा आहे. नमस्कार. धडाकेबाज चषक पर्व 51 आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. वडवली ग्रामस्थ आणि त्याचबरोबरीने धडाकेबाज चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्स आणि वडवली ग्रामस्थांच्या वतीने आलेली ही स्पर्धा बघता बघता 51 पर्वांची झाली. परंतु या 51व्या पर्वामध्ये येत असताना एक गोष्ट मात्र आम्ही मिस करतो, म्हणजे आमचे भरतदादा हुकमी एक्का कायम आठवणीत नक्कीच राहतील. दादा, तुमच्या आठवणी येत राहतील. परंतु यावर्षी दुःखाची झालर जरी असेल तरी या स्पर्धेच्या दिशेने आपण आता निघालेलो आहोत. धडाकेबाज चषकातील ओपन ग्रामीण गटातील आज शेवटची रात्र आणि या शेवटच्या रात्रीतील ओपन ग्रामीण गटाच्या शेवटच्या रात्रीतील शेवटचा सामना. उद्या व्यावसायिक गटाला सुरुवात होणार आहे. परंतु कोणती टीम असणार आहे, मग बोरशेती, त्याचबरोबर जर पाहिलं तर कारेवली आणि कालच्या रात्रीमध्ये आणि भादवड या 3 संघांच्या नंतर चौथी टीम कोणती असेल या गटातून पात्र होणार आहे. विजयासाठी 5 ओव्हरमध्ये रनची आवश्यकता आहे, ती 60 धावांची आवश्यकता आहे. 5 षटका आहेत, जो शक्य आहे देखील आणि नाही देखील. एका संघाने गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवली आहे, पहिला नंबर मिळवलाय. एका संघाने ऑलरेडी फायनल गाठलेली आहे. म्हणजे या स्पर्धेची फायनल काय असते दोन्ही टीमला माहिती आहे. मजा येणार आहे. एक भिवंडी परिसरातील आणि एक डोंबिवली परिसरातील असे 2 वेगवेगळ्या विभागातील 2 दादा म्हणजे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मजा येणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. 5 ओव्हरमध्ये करायचे आहे 60. होते दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याचशा दूरवरून फिल्डर तिकडे येऊ लागलेले आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु पहिलाच बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. विशाल असे या टीमचे हुकमाचे एक्के आहेत, ते काही करू शकतात. अलीकडे थोडंसं मी कमी खेळताना पाहतोय त्यांना, परंतु ते एकदा टीममध्ये असले ना अख्ख्या टीमला कॉन्फिडन्स होतो. विशाल दादा आहे ना, आणि त्यांनी ती सुरुवात करून दिली आहे. अनुभव नेहमी गरजेचा आहे. आपण म्हणतो ना टीममध्ये यंगस्टर पाहिजे. कल्पेश म्हणा, विशाल म्हणा, हा अनुभव टीममध्ये अनुभवी सुद्धा पाहिजे. युवा जोशही पाहिजे आणि अनुभव देखील पाहिजे, आणि याचं कॉम्बिनेशन असेल ते टीम जिंकणार. सगळेच अनुभवी नाही जिंकू देऊ शकत आणि सगळेच युवा देखील नाही जिंकू देऊ शकत. याही वेळेला बिग हिट केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर दोघांच्याही मधोमध चेंडू पडलाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे केला गेलाय. एका बाजूला ऋतिक पाटील, एका बाजूला जर पाहिलं तर तुषार शेळके, ऋतिक पाटील अशी देखील लढत आहे. म्हणजे या दोन्ही टीमचे सध्याच्या घडीचे पोस्टर बॉय कोण आहेत, तर एका बाजूला तुषार आहे आणि एका बाजूला ऋतिक आहे. यांच्यातील देखील लढत पाहायला मिळते. परंतु या दोन्ही संघामध्ये अनुभवी खेळाडूंची देखील एक महत्त्व आहे, यंगस्टरचं देखील एक महत्त्व आहे. गावाचा संघ असाच बनत नसतो. वेगवेगळ्या घरातील, वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या चौकातील, वेगवेगळ्या आळीतील, वेगवेगळ्या घरातील हे खेळाडू एकत्र येतात, तेव्हा कुठे गावची टीम बनते. या वेळेला उडवलाय बॉल, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न विशाल यांच्या बॅट मधून आलाय. एक दर्जेदार फटका, बॉल सीमा रेषेच्या पार. 6 षटकार. या स्पर्धेसाठी फक्त आजच्या दिवसासाठी शुभेच्छा ओपन अपसाठी नसणार आहेत, याची नोंद आपण घ्या. दर्शनजी पाटील, नीरज कुमार अँड कंपनी यांच्याकडून पोगाव संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही टीम खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळणार आहे.
डोंबिवली परिसराचं संपूर्ण लक्ष लागलेलं असतं. पहा, जरी वेगवेगळी गावं असतील तरी आपल्याला असं वाटतं नाही रे आपल्या तालुक्यातली टीम जिंकावी, आपल्या विभागातली टीम जिंकावी. डोंबिवलीकर म्हणत असतील डोंबिवली परिसरातील जिंकू देत, भिवंडीकर म्हणत असतील भिवंडी परिसरातील जिंकू देत, मुरबाडकर काय म्हणत असतील एक चांगली मॅच पाहायला मिळू दे. जिंकू देत कोणी, आम्ही आयोजक आहेत, आम्हाला चांगली मॅच पाहायची आहे. 12 धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. चांगली सुरुवात केली आहे विशाल पाटील यांनी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉल मिड विकेटच्या दिशेने मार्ग असतो. एक रन पूर्ण केला गेलाय, दुसरीचा कॉल दिलाय. विशाल निघाले सुसाट, पोहोचले सुद्धा. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. संख्या गेली आहे ती 14 वर. क्या बात आहे. मोठ्या संख्येने पाटील पाहायला मिळतात वडवली बी मध्ये, आणि विशेष म्हणजे कुटुंबातील आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गती कमी, बॉलचं टर्न होणं. अविनाश हे देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. 2 पायाच्या मधून बॉल गेला, परंतु तो स्टंपच्या बाजूने गेला निघून. तुषार यांच्या हातामध्ये सरळ बॅटने काही चांगले स्ट्रोक आले. त्याच वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. स्वर्गीय भरत शिंगोळे स्मृती धडाकेबाज चषक, भरतदादांच्या असंख्य अशा आठवणी मात्र प्रत्येक आयोजकांमध्ये आहेत किंवा या परिसरामध्ये ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलंय, त्यांच्याबरोबर खेळले, त्यांना मात्र प्रचंड आठवणी देखील येत असतील. 14 धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. अविनाश शेळके यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, फटका फसलाय, बॉल हवेत आणि तुषार शेळके पकडतात कॅच. अविनाश यांना मिळतं यश. पहिला धक्का, विकेट आली आहे. किंचितसा आतमध्ये येणारा बॉल होता, त्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पहिली विकेट आली आहे. पहिली ओव्हर संपली आहे आणि धावसंख्या झाली आहे 14. स्कोर चांगला झालाय, परंतु विकेट सुद्धा आली. म्हणजे दोन्ही टीम खुश असतील. एक टीम याकरता खुश आहे, त्यांनी 14 रन बनवलेत. एक टीम याकरता खुश आहे, त्यांनी विशालला आउट केलंय. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील, त्यांचे साथ देण्यासाठी कमलेश पाटील, या दोन्ही खेळाडूंच्या नावाभोवती खूप चांगलं वलय आहे. कमलेशने काय बॉलिंग केले आज. पारगाव विरुद्धच्या मॅचमध्ये देखील बॉलिंग टाकत होता की आगीचे गोळे टाकत होता कळत नव्हतं, एवढी जबरदस्त कामगिरी. परंतु आता गोलंदाजीसाठी येत आहेत ज्ञानेश्वर शेळके. ही पोगावची टीम जरी दिसली ना, मला ग्रामीण धमाका बिग बॅश आठवते आणि जो काही जल्लोष करत होते पोगाववाले, आरडा ओरडा जो काही सुरू होता, बाप जबरदस्त. आणि वडवली म्हटलं ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकातील त्यांचा आवाज आठवतो. वडवली बी दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही गावं बलाढ्य आहेत आणि दोन्ही गावांनी क्रिकेटच्या माध्यमातून या दोन्ही गावांना खूप मोठे नावलौकिक मिळवून दिलंय. अलीकडे गावं क्रिकेटमुळे ओळखायला लागली. वडवलीचे तसंच आहे. धडाकेबाज या चषकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर, भारतभर या मुरबाड तालुक्यातील वडवली नावाच्या गावाची चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. त्याचं कारण आहे आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत, ग्रामस्थांनी घेतलेली प्रचंड मेहनत. काही लोक खेळून नाव मोठं करतात, या वडवलीने खेळून तर केलंच आहे, परंतु आयोजक म्हणून मोठं नाव कमावलंय. हो हो हो, वेगात बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने जाईल. चांगला बॉल टाकलाय. म्हणजे आवर्जून सांगावं लागेल, 2 छोटी गावं, एक वडवली आणि एक आनंदवाडी, या दोन्ही गावांनी मात्र चर्चा करायला लावली मोठ्या प्रमाणावर. आनंदवाडी झाली, चला वडवलीमध्ये. या वेळेला फटका खेळलाय, परंतु फटका फसला देखील आहे. अशा ठिकाणी चेंडू पडलाय जिकडे फिल्डर नाहीयेत, आलेत तिकडे फेकी करतायत, तोपर्यंत 2 रन कंप्लीट होत आहेत. एक बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. दोन्ही बाजूने प्रचंड उत्कंठ आहे. 70 स्पोर्ट्सवर मात्र आताही प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले आहेत. तर सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. ही तर खासियत आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. आताही आमच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जोडलेले आहेत. हा बॉल थोडासा पुढे केला, फटका कव्हरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर तिकडे याही वेळेला दूर राहिले,
तोपर्यंत दुसरी धाव घेतली गेली आहे. धावा येत आहेत, दोन्ही बाजूला चांगल्या रणनीत्या बनवावे लागणार आहेत. ऋतिकच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे, मॅच घेऊन जातात, चौफेर खेळतात, मेरिटवर खेळतात. खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की पारंपरिक क्रिकेट त्यांनी नाही खेळलं, कारण ते लेदर बॉल चांगलं खेळतात. त्या पद्धतीची बॅटिंग त्यांची पाहायला मिळत असते, खूप मोठी मोलाची भूमिका असते. आणि आज वडवली ते ISPL असा मोठा पल्ला त्यांनीही गाठलाय, मोठी गोष्ट आहे. परंतु जिंकणार कोण याची चर्चा आहे. ज्ञानेश्वर शेळके यावेळेला मात्र ज्याचा उल्लेख करत होतो, त्यांच्या फलंदाजीमध्ये जी नजाकत आहे ना, काही औरच आहे. पाहण्याजोगता फटका होता. पाहावा पाहावा आणि पाहावा, पुन्हा पुन्हा पाहावा, अशाच पद्धतीचा फटका. ज्ञानेश्वर यांचा हा चेंडू थोडासा पुढे राहिला, जागा बनवली आणि या बॉलला कव्हर्सला पाठवलंय. अतिशय सुंदर फटका. ऋतिक पाटील. ज्ञानेश्वर यांची बॉलिंग ॲक्शन देखील वेगळी आहे, समजणं थोडंसं अवघड आहे. क्रॉस आर्म ॲक्शन आहे. आता फुल टॉस केलाय, त्याला समोरच्या दिशेने खेळलाय ऋतिक पाटील यांच्या बॅटमधून. आणखीन एक चांगला फटका आलाय, जो सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 चौकार. लोअर फुलटॉस यॉर्क करण्याच्या प्रयत्नात फुलटॉस घेतला आणि मग काय सरळ बॅटने त्यांनी दोन्ही खेळाडूंच्या मधोमध समोर खेळलाय. चौकार वसूल केलाय. धावसंख्या पुढे गेली आहे, 26 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 19 बॉलमध्ये 34 अजूनही पाहिजे. आता कमबॅक करण्याची वेळ गोलंदाजी करणाऱ्या टीमची आहे, त्यांनाही कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील. फुलटॉस पुन्हा एकदा. यावेळेला दिशा दिली मात्र मिड विकेटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि अतिशय चतुराईने या 2 रन कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोचते ती आता 14वर. ओव्हर संपलेली आहेत त्या 2 ओव्हर संपल्या. 14ची सरासरी कायम ठेवली आहे. धावसंख्या झाली आहे 28 आणि आता 18 बॉलमध्ये पाहिजे 32. रिक्वायर रन रेट थोडासा कमी आलाय, मॅच नाही संपली आहे. पॉवर प्लेचा फायदा नक्कीच घेतलाय आणि 28 धावा घेतल्या गेल्या. आता 18 बॉलमध्ये 32 पाहिजे. क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल आणि अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग टीमला फायदा होईल का, त्यांचं कमबॅक होईल का? हा, पाणी, बॅटरला पाणी. अठ्ठावीस धावा धावफलकावर. 1 विकेट माघारी परतलेली आहे. उद्या मात्र या ठिकाणी रथी महारथी खेळताना पाहायला मिळतील. टायगर 11 अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश हा संघ उद्या इकडे खेळताना पाहायला मिळेल. उद्या भौमिक 11 गांधारी हा संघ देखील इकडे खेळताना पाहायला मिळेल. मंगलमूर्ती पुणे याही संघात खास नागपूर, अमरावती, अकोला, विदर्भातील बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पुणे परिसरातील राहुल गुंजाळ ज्याच्या नावाची चर्चा आहे ते उद्या खेळताना पाहायला मिळतील. गणेश आठवडे यांच्या संघात भौमिक 11 गांधारी, जयेश पाटील यांच्या बरोबरीने महेंद्र मागे यांच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळणार आहे. तर टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश या टीममध्ये देखील जर पाहिलं तर उद्या या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील भावेश पवार, खेळतील फरदीन काझी, एजाज कुरेशी, भूषण गोळे, रजत मुंडे यांच्या इम्रोज खान यांच्यासारखी नावे उद्या तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर धीरेनबाई शहा पुणे परिसरातील जबरदस्त खेळाडू, मग शेरू लोहार असतील, विजय खडके असतील, असे यावर्षी ज्यांनी खराडी ट्रॉफी जिंकली, चांगली परफॉर्मन्स तिकडे देखील पाहायला मिळाला. तर ते सगळे खेळाडू तुम्हाला धीरेनबाई शहा टीममध्ये खेळताना पाहायला मिळतील. परवाही तेवढ्या चांगल्या टीम इकडे पाहायला मिळतील. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत अविनाश शेळके. अविनाश यांना एकच काम करायचं, विकेट घ्यायची, कोंडी फोडायची, डॉट बॉल टाकायचे, मोठे फटके नाही मारू द्यायचे. परंतु दुसऱ्या बाजूला बॅटरला काम करायचं, अशाच पद्धतीची कामगिरी करणं. आणि त्यासाठी कल्पेश आहेत ना, कल्पेश आहेत आणि त्यांच्या जोडी कमलेश आहेत आणि त्यांच्या जोडीला ऋतिक आहेत. कावा. हो हो हो, चांगला बॉल टाकलाय, थोडासा पुढे टाकला, थोडासा टर्न झाला, यष्टीरक्षकांकडे गेला, चांगला बॉल, डॉट बॉल. आणि हीच तर खासियत आहे ना या खेळाडूची. आणि अँगल पाहणं काय बनवलाय बॉलने. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर जाणारा हा बॉल तेवढाच चांगला राहिलाय. डॉट बॉल येतोय. महत्वाची मॅच आहे, एक बॉल महत्वाचा असणारा आहे. 17 बॉलमध्ये 32 पाहिजेत.
आजच्या रात्रीतील शेवटची मॅच ग्रामीण ओपन गट. यावेळेला देखील एक चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्ट्रोकला खेळलं, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. 16 बॉलमध्ये 31 पाहिजेत. समीकरण बदलेल आणि मॅच देखील तेवढीच रंगात येताना पाहायला मिळेल. कारण जरी 3:15 3:30 झाले असतील, क्रिकेटचा खेळ आहे. तो सकाळी आनंद देतो, तो दुपारी आनंद देतो, तो रात्री आनंद देतो, तो संध्याकाळी आनंद देतो, तो मध्यरात्री आनंद देतो आणि पहाटे सुद्धा आनंदच देतो. आणि तो आनंद घेण्यासाठी आपण कुठे आलोय? वडवलीला आलोय. धडाकेबाज चषक पाहतोय. घ्या आनंद क्रिकेटचा. ऋतिक पाटील स्टायलिश बॅटर. कलात्मकता त्याच्या फटक्यामध्ये पाहायला मिळते. स्ट्रोक जर पाहिलं तर आता कव्हर्सला खेळलाय. फेकी होईल तोपर्यंत दुसरी रन देखील तिकडे घेतली गेली आहे. मॅच ऑन आहे. क्रिकेटचा खेळ ग्रामीणमध्ये आनंद देतो, तो शहरीमध्ये आनंद देतो, तो तालुक्यामध्ये आनंद देतो, तो ओव्हर 40 मध्ये सुद्धा आनंद देतो, तो इंटरनॅशनल मध्ये सुद्धा आनंद देतो, तो स्थानिक क्रिकेटमध्ये सुद्धा आनंद देतो, तो लेदरमध्ये आनंद देतो, तो टेनिसमध्ये आनंद देतो, रबरमध्ये आनंद देतो किंवा प्लास्टिकमध्ये सुद्धा आनंदच देतोय. आपण सगळे आनंद घेत आहोत. यावेळेला फुल टॉस त्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला खेळलाय हा बॉल. एक रन त्या ठिकाणी मिळेल. माघारी पाठवलंय. हळूहळू ही मॅच बनू लागलेली आहे. कारण 60 करायच्यात 32 झालेत. 30 बॉलचा खेळ होता, त्यातले 16 झालेत आणि 14 बाकी आहेत. 14 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. कट टू कट मॅच. 50-50 मॅच भिवंडीला सुद्धा जाऊ शकते, मॅच डोंबिवलीला सुद्धा जाऊ शकते, वडवली बीला सुद्धा जाऊ शकते की मॅच पोगावला सुद्धा जाऊ शकते. पाहूया कुणाच्या नावे जाणार ही मॅच. दोन्ही बाजूला प्रचंड संघर्ष. धडाकेबाज. ओ इकडे पाठीमागे खेळायला गेले. एफर्ट्स तर तिकडे चांगले केलेले आहेत. सेलिब्रेशनला देखील सुरुवात झाली आहे. वाह, सुदर्शन शेळके तिकडे होते आणि त्यांनी मात्र एक अफलातून झेल तिकडे घेतला गेलेला आहे. एक वेगळा फटका खेळण्याच्या तयारीत होते खरे, परंतु अविनाश यांच्या या चेंडूला पाठीमागे खेळायला गेले आणि तिकडेच फसले. वाह, काय कॅच घेतली. जबरदस्त जबरदस्त. म्हणतात ना कॅचेस विन द मॅचेस. तर इकडे चांगली कॅच घेतली आहे सुदर्शन शेळके यांनी. कावा यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे, खूप कमी चुका करतात. डावाला पुढे घेऊन जातात, मोठ्या फटक्यांवरती भर खूप कमी वेळा देतात. ते सिंगल डबल किंवा स्ट्राईक रोटेट करण्यावर भर देत असतात. परंतु आता कुठेतरी फाईन लेगला खेळण्याचा त्यांचा निर्णय चुकला आणि माघारी परत आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. शुभम पाटील या नावाची चर्चा आहे सध्याच्या घडीला. पाहूया आज कशा प्रकारे खेळतील. अविनाश शेळके बॉलिंगला. गावाच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. एक गाव, त्यातील 11 खेळाडू एका टीममध्ये, त्यांना पाठिंबा द्यायला अख्खं गाव. आणि मैदानात जरी ते समर्थक असले तर गावाच्या घराघरात टी व्हीमध्ये, स्मार्ट टी व्हीला, मोबाईलवर हेच चाललंय, अरे आपलं गाव खेळतंय ना. ढकललाय बॉल. शुभमने आल्या आल्या एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला जाईल का? पहिल्या प्रयत्नात बॉल थोडासा बाजूला गेला, लगेच कॉल दुसरीचाही दिलाय आणि 2 रन तिकडे कंप्लीट केले गेले. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे ती 34. आणि काय षटक टाकलंय मागील. या षटकामध्ये फक्त 6 रन खर्च केल्या. अविनाशांनी केले कमबॅक. रन पाहिजे 26, चेंडू बाकी आहेत 12, म्हणजे 2 ओव्हरमध्ये 26 पाहिजेत. मॅच पुन्हा 50-50. मॅच ऑन. वडवली की पोगाव. धडाकेबाजला क्रिकेट खेळायला मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. 51 वर्षाच्या परंपरा असणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे. खेळाडूचं स्वप्न असतं खेळायचं, प्रेक्षकाचं स्वप्न असतं पाहायचं, कॉमेंटेटरचं स्वप्न असतं वर्णन करायचं, स्कोररचं स्वप्न असतं ते लिहायचं. आमच्या जे अगदी जे कॅमेरामॅन आहेत त्यांचंही स्वप्न असतं की आम्ही धडाकेबाजला काम करावं. जे टी शर्ट बनवतात त्यांचं स्वप्न असतं आम्हाला कधीतरी काम मिळावं. लाईट्सवाल्यांचं स्वप्न देखील असतं की आम्हालाही तिकडे कधीतरी काम मिळावं. तर प्रत्येकजण या जोडला म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आम्ही या मोठ्या संघटनेशी, या धडाकेबाजशी मी कधी जोडले जाऊ. कशा प्रकारे घटक बनण्याची प्रत्येकजण प्रयत्न करत असतो, सिद्ध करत असतो.
आणि इथपर्यंत पोहोचत असतो. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक चांगली मॅच चालली आहे. अगदी थोड्या वेळात पहाट होईल, परंतु त्याच्या अगोदर आजच्या दिवसाचा, आजच्या रात्रीचा विजेता कोण हे बाकी आहे. आणि तो पोगाव आहे की तो वडवली बी आहे ते अजून बाकी आहे. परंतु आपण वडवलीमध्ये आहोत हे नक्की, परंतु ही मुरबाडची आहे. आकाश पाटील बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेत. 12 बॉल बाकी आहेत मॅचला जिंकण्यासाठी. 26 पाहिजेत. पहिलाच बॉल खेळायचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला, अडवण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. ऋतिक पाटील हा हिरो आहे, वडवली बेचा पोस्टर बॉय आहे आणि वंडर बॉय सुद्धा आहे. काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चौकार वसूल केला. समीकरण मात्र बदललं. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे प्रत्येक बॉलला 2 या करायच्याच आहेत. आणि एक चांगली मॅच सुरू आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. हो हो, सेलिब्रेशनला सुरुवात आता पोगावची आहे. विकेट आली तर आली. कोणाची आली आहे? ऋतिक पाटील यांची आली आहे. मॅच ऑन. विकास मैदानाच्या दिशेने जात आहेत. विकास पाटील, ऋतिक पाटील माघारी परत आहेत. आपल्या टीमसाठी महत्वपूर्ण अशा 21 धावांची खेळी करून ऋतिक माघारी परत आहेत. चांगला परफॉर्मन्स. 10 बॉलमध्ये 22 तर अजूनही करायच्या आहेत. कोण जिंकणार या मॅचला? चर्चा आहे, चर्चा आहे. अगदी 3:30 वाजले तरी चर्चा आहे. चुकीला माफी नाहीये. एकदा का आपण बाहेर आलो, फक्त विचार करतो हे करायला पाहिजे, परंतु परत आता मैदानात जाण्याची त्या मॅचमध्ये तरी संधी नाहीये. शुभम आणि विकास मैदानाच्या आतमध्ये. वेगात बॉल टाकलाय, ऑप्शनच्या बाहेर टाकलाय. पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत. समीकरण बदललंय पुन्हा एकदा. आकाश पाटील थोडंसं बाहेर होता ऑप्शनच्या, त्याच्यामुळे पंचांच्या मनात कोणताही संशय नव्हता. लगेच त्यांनी व्हाईट बॉल कळवलाय. समीकरण पुन्हा बदललंय. 10 बॉलमध्ये 21ची आवश्यकता. पुढच्या फेरीत म्हणजे सेमीफायनलला जाण्यासाठीची मॅच आहे, महत्वाची आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फक्त दिशा दिली आहे, निघालाय. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल ढकललाय आणि तो जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वाह, फक्त लेट कट केलाय. शेवटच्या क्षणी फक्त बॉलला दिशा दिली, चौकार वसूल केला. बराचसा बाहेर देखील होता, बॉलला उसळी होती आणि त्याचाच फायदा इकडे घेतलाय. धावसंख्या पुढे गेली 4 ने. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 43, म्हणजे 17 अजूनही पाहिजेत. 9 बॉल्समध्ये 17 पाहिजेत. शुभम आणि विकास, विकास यांच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिलाच अधिकृत बॉल जो खेळला त्याच्यावर चौकार त्यांनी खेळलाय. विकास आणि शुभम बॅटिंगसाठी. विकास हो हो हो, वेगात 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 बॉल टाकलाय, परंतु तिकडे रन घेण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 बॉलमध्ये 16. हाही सामना चांगला रंगलाय, कधी इकडे तर कधी तिकडे चाललाय. खेळाडूला दुखापत तर झाली नाही ना? चौकशी करा पहिल्यांदा. कदाचित डोक्याला किंवा कानाला बॉल लागलाय, जरा चौकशी करा. माझ्यामध्ये कमिटी सदस्य प्लीज आपणही लक्ष द्या. दुखापत आहे तर आपले टीममेट जाऊ शकतात का? बॅटर ओके कळवा. येस, चला चला चला. विकास, विकास तुम्ही ओके आहेत? विकास येस. टीमचं जिंकणं महत्वाचं आहे या सगळ्या खेळाडूंसाठी. 8 बॉलमध्ये 16 आता करायचे आहेत. 50-50 मॅच, रंगतदार मॅच, धडाकेबाज मॅच, धडाकेबाज चषक, पर्व 51 सुरू आहे. क्रिकेटचा सोहळा. ओ हो हो,
वेगात बॉल टाकलाय आणि थोडासा मागे देखील टाकला होता. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय. मॅचने पुन्हा एकदा रंग बदललाय. मॅच ऑन. आता कल्पेश गेलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 7 बॉल 16. मागील काही बॉलवर पुन्हा एकदा कमबॅक केलंय, परंतु एखादा मोठा फटका आला ना, वडवली बी सुद्धा कमबॅक करेल. आणि त्यांच्या नावात काय आहे? चेंज द गेम. आणि हा गेम सात चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मॅच तर ऑन आहे. 44 झालेले आहेत. या वेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्याने मिड विकेटला ढकललाय. अतिशय वेगात फिल्डर तिकडे आले, फेकी करतायत. एक धाव घेतलीये. हो, बघता बघता ही मॅच गेलीये शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉल शेवटची आणि 15ची आवश्यकता आहे. मॅच थोडीशी फसली आहे वडवली बी साठी आणि मॅच थोडीशी हातात आहे पोगावच्या, परंतु संपलेली नाही आहे. प्रेक्षकांसाठी ती ऑन आहे. कधी इकडे तिकडे जाऊ शकते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 60% मॅच पोगावला गेली आहे, परंतु 40% अजूनही वडवलीच्या बाजूने आहे. पाहूया काय होईल शेवटच्या ओव्हरमध्ये. प्रेक्षकांना मात्र शेवटच्या क्षणापर्यंतचा हा सामना पाहायचा आहे. आणि याही परिस्थितीमध्ये 70-70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर आमच्याशी प्रेक्षक जुडले. त्या प्रत्येक प्रेक्षकाचं, क्रिकेट प्रेमीचं मनापासून हार्दिक स्वागत असणार आहे. चला, आकाश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. भिवंडी की डोंबिवली, डोंबिवली की भिवंडी. मॅच आहे सध्या वडवलीला. धडाकेबाज चषकामध्ये आणखीन एक चांगली मॅच पाहायला मिळते. कल्पेश पाटील आणि विकास पाटील मैदानाच्या आतमध्ये. जर का एखाद दुसरा मोठा फटका आला मजा येईल आणि मॅच मध्ये आनंद प्रेक्षक येत आहेत. याही वेळेला युट्यूबला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेत. त्यांना माहिती आहे ही मानाची स्पर्धा आहे, ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. 51 वर्ष अभिमानाची आणि टेनिस क्रिकेटच्या गौरवाची. धडाकेबाज. 6 बॉल 15. आकाश बॉलिंगसाठी दाखल आहेत. समोर आहेत कल्पेश. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. समीकरण बदललंय. 6 बॉलमध्ये 14 पाहिजेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 14ची आवश्यकता आहे. रंगतदार सामना. कालही शेवटच्या क्षणापर्यंत गेला, आजही शेवटच्या क्षणापर्यंत आहे. शेवटची मॅच जबरदस्त होते, कारण बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाया आहेत. 6 बॉल पाहिजे 14. या वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग नाही झालाय. फिल्डर आहेत तिकडे, फेकी करणार. पाहिलं बॅकअप लवकर नाहीये, मग स्वतःला थांबवलं. 1 रन कंप्लीट. 5 बॉलमध्ये 13. आता गरज आहे चौकार षटकाराची. काल 6 बॉल 16 होते, आज 6 बॉल 15 आहे. क्या बात आहे. परंतु काही होऊ शकतं. याच मैदानाने कित्येक रेकॉर्ड आपण पाहिलेत. याची देही याची डोळा. आणि याही वर्षी चांगली मॅच. हो 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 हो, वेगात बॉल टाकलाय, मागे चाललाय. बॅकअप आहे, बॅकअप आहे. अजूनही जर पाहिलं तर इकडे
अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 12ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. कुणाला तरी आपल्या गावासाठी चौकार मारावा लागेल, षटकार मारावा लागेल. आपल्या टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणावं लागेल. पाहूया काय होईल. दुसऱ्या बाजूला तुषार शेळके आणि कंपनीने एक चांगली रणनीती बनवली आहे. 60 धावांचं आव्हान ठेवलं आणि त्याच्यानंतर मागील वर्षीचे हे विजेते याही वर्षी येस आमचे स्कोरर सांगते कालही अशीच मॅच होती. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे येऊ लागलेले आहेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचाही कॉल दिलाय. 2 कंप्लीट. अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते आणि आता 3 बॉल मध्ये 10 पाहिजेत. धडाकेबाज मध्ये मॅचही धडाकेबाजच होतात. 51 वर्ष आहे. चांगलं क्रिकेट. वडवली म्हणत असेल एक मोठा फटका येऊ दे आणि जर का आला डगआउट मधून टाळ्याचा गजर येईल. धडाकेबाजी पोगाव म्हणत असेल चाललंय असंच चालू देत. पाहूया 3 बॉल मध्ये 10. या परिस्थितीला वडवली 50 वर आहे, पोगाव होते 53 वर. 3 बॉल 10ची आवश्यकता. कल्पेश पाटील क्षमता आहे आपल्या गावासाठी. एक मोठा फटका येईल का? कारण मॅच संपलेली नाहीये. मॅच टाय झाली तर विकेटवर आधार असेल. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत. फिल्डर मात्र थोडेसे दूर आहेत. पाहूया काय होईल. कॅच पकडण्याचा प्रयत्न आहे परंतु ओ हो काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे. आकाश बगले होते, गोलंदाजी करून मागे गेले आणि मग काय जबरदस्त कॅच पकडली आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला. कल्पेशची बॅट तर फिरली खरी परंतु तिकडे गोलंदाज बॉलिंग टाकून परत पाठीमागे आले. अगदी सर्कलवरच पकडलेली कॅच पाहायला मिळाली. वाह. टॉस विकेट सेम झाल्यात बरोबर. टॉस कोणी जिंकलाय? वडवलीने जिंकलाय. म्हणजे 2 मध्ये 9 सुद्धा चालू शकतील या परिस्थितीला. पाहूया काय होईल. 2 मध्ये 10 जे अधिकृत आहेत ते आपण सांगतोय सध्या. 2 मध्ये 10. एखादा मोठा फटका मॅचला ऑन ठेवू शकतो आणि तो मारावाच लागेल. आता वर्षभराची प्रॅक्टिस आठवावी लागेल. तुम्ही किती वेळ मैदानात आहात याला महत्व नाहीये, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. त्याच्यामुळे षटकार किंवा चौकार मारावा लागेल. आता यावेळेला बॅटर फिरली खरी, टायमिंग नाही झालं. एक रन तर तिकडे कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा कॉल दिला जातोय अतिशय वेगात, तत्परतेने, जलद गतीने. या 2 रन इकडे कंप्लीट झाल्यात. 1 बॉल आणि 8. आता पोगाव विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करते. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि काय कॅचेस. सुदर्शनने पकडलेली ती कॅच आठवा. आता या आकाश बगलेने पकडलेली अफलातून कॅच या 2 मॅचचा टर्निंग पॉइंट राहिला. कदाचित या कॅच नसत्या झाल्या तर फरक किती आहे, मोठा नाहीये. चांगली मॅच पाहायला मिळाली. 1 बॉल 8. क्या बात आहे. मुरबाड दुपारी मागच्या वर्षीचे चॅम्पियन भालूक क्वालिफाय होताना पाहायला मिळालेत. पोगा पाहूया. 1 बॉल बाकी आहे. एक चेंडू आणि 8ची आवश्यकता आहे. पोगाव यावेळेला स्ट्रोक खेळलाय. फरक किती होता याची चर्चा आम्ही करतोय. षटकार मारलाय आणि एकाच धावेचा जर कदाचित ती 2 पैकी 1 कॅच नसती झाली तर कॅचेस विन द मॅचेस. पोगावने ते करून दाखवलंय. भिवंडीच्या पोगावचा डंका पुन्हा एकदा धडाकेबाज चषकात मुरबाड तालुक्यात आणि वडवली या गावामध्ये. वा. परंतु वडवली बी आपण सुद्धा चांगले खेळलात. आपल्या खेळाचे विशेष कौतुक. चांगल्या लय मध्ये आहे. पुढल्या स्पर्धांसाठी असेल शुभेच्छा आणि अभिनंदन. पोगाव
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे पोगाव टीमचे